शिपाई भरतीबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे। नुकतेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण खात्याने घेतला, पण त्यात लिपिक संवर्गातील व प्रयोगशाळा सहाय्यक एवढेच पदे आहेत। शिपाई पद चतुर्श्रेणी कायमचे रद्द केल्याची माहिती समजली आहे। जर शिपाई हवा असेल तर तो पगारावर नव्हे तर मानधनावर भरावा लागणार आहे। शैक्षणिक संस्थांना दरवर्षी शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानातून मानधनावर शिपाई भरण्याचा अधिकार संस्थांना आहे। त्यामुळे शिपाई पदाची भरतीची वाट पाहणाऱ्यांची आता मोठी निराशा झाली आहे। शासनाच्या यापूर्वीच्या निर्णयानुसार शैक्षणिक संस्थांना शाळेतील शिपाई सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा वेतनावर शिपाई भरता येणार नाही। शासनाकडून संस्थांना मिळणाऱ्या वेतनेतर अनुदान देखील दरवर्षी पुरेशा प्रमाणात मिळत नाही। त्यामुळे शिक्षकेतर कामे करण्यासाठी संस्थापकांना त्यांच्या खिशातील पैशातून कंत्राटी शिपाई भरावे लागणार आहेत। तेही साधारण 8,000च्या आसपास मानधन असेल। त्यामुळे आता शिपाई म्हणून आपल्याला संस्था भविष्यात अनुदानित पदावर कायम करेल म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांची आशा कायमची मावळली आहे। तर शिपाई पदाची भरतीची वाट पाहणाऱ्यांची आता मोठी निराशा झाली आहे।